नात्याच्या पात्याला अपेक्षांची मूठ, नात्याच्या पात्याला अपेक्षांची मूठ, शिवलेले ओठ जाणीवेचे, खेदाच्या खुंटीला टांगलेले पाप, सोसवेना धाप कर्तव्याची, स्वार्थाच्या भिंतीत विरक्तीचा खिळा, स्वार्थाच्या भिंतीत विरक्तीचा खिळा, अहिल्याची शिळा जन्मसारा. स्त्री जन्माच्या एकटेपणावर, एकाकीपणावर गुरु ठाकूर यांची ही कविता अचूक भाष्य करते. आपल्या आयुष्याचा उद्धार करणारा रामराया कधीतरी अवतरेल आणि आपलं शिलाखंड झालेलं आयुष्य उद्धरेल या आशेवर जगणाऱ्या या एकल स्त्रिया. 2011च्या जनगणनेनुसार भारतभरातलं एकल स्त्रियांचं प्रमाण 7,12,00,000 होतं. आज एक तपानंतर तर त्यात अधिकच भर पडली आहे. समाजात एकल स्त्रियांचं प्रमाण इतकं का वाढतंय? त्यांच्या नेमक्या समस्या तरी कोणत्या? त्यावर उपाय खरंच आहे का? होय, नक्कीच आहे. एकटेपणा आणि एकाकीपणा यातली अस्पष्ट रेषा पुसून टाकण्याची धडपड करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. तो म्हणजे वंचित विकास या संस्थेचा अभया प्रकल्प. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जातो. कारण एकूण उपलब्ध आकडेवारीनुसार 62% एकल स्त्रिया या ग्रामीण भागातल्या आहेत, तर 48% एकल स्त्रिया या शहरातल्या आहेत. एकल महिलांविषयी आणि त्यांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या अभया प्रकल्पाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या आहेत वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीनाताई कुर्लेकर. नमस्कार मीनाताई. नमस्कार. मीनाताई, एकल महिलांची तुमची नेमकी व्याख्या काय आहे? एकल महिला म्हणजे खरोखर एकल महिला. वंचित विकास संस्था गेली 40 वर्ष बायकांबरोबर काम करत आहे. ह्याच्यामध्ये ग्रामीण आहेत, शहरी आहेत, सगळ्या स्तरातल्या बायकांशी जेव्हा आमचा संपर्क आला तेव्हा आमच्या लक्षात हा एकल महिलांचा प्रश्न आला. तर एकल महिला म्हणजे कोण? तर ज्या विधवा आहेत, ज्यांनी लग्न केलेलं नाही आहे, ज्यांनी घटस्फोट घेतलाय, ज्या कुटुंबात आहेत आणि तरीसुद्धा एकट्या आहेत, ज्यांचे यजमान दुर्दैवानी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत, तुरुंगात आहेत, किंवा नवऱ्याचा किंवा बायकोचा कोणाचाही काही विवाहबाह्य संबंध आहेत, त्यामुळे त्या एकट्या पडलेल्या आहेत, परगावी आहेत, मिलिटरीत आहेत, परदेशात आहेत, असे याचे अनेक स्तर आहेत. आणि त्या स्तरांमधल्या महिला ज्या एकट्या राहत आहेत, हो, त्यांच्या निवासस्थानी, त्या त्यांच्या निवासस्थानी एकट्या राहतात, किंवा ज्यांना कुटुंबात असतात असं आपल्याला वाटतं, पण ज्यांना असं वाटतं की कुटुंबात राहूनही मी खूप एकटी पडली. मला हाच महत्वाचा मुद्दा वाटतो की काही वेळेला कुटुंबात राहिलेल्या स्त्रिया सुद्धा एकाकी पण अनुभवतात. तर अभया प्रकल्प या सगळ्यांसाठी, आता जे तुम्ही म्हणालात त्या सर्व स्तरांतल्या महिलांसाठी प्रकल्पाचं नेमकं स्वरूप काय आहे? सुरुवात कशी झाली या प्रकल्पाची? जेव्हा मी आपल्याला म्हटलं तसं की महाराष्ट्रात आम्ही गेली 40 वर्ष स्त्रियांसाठी काम करतोय आणि वेगवेगळ्या स्तरातल्या बायकांशी बोलताना आम्हाला हा प्रश्न जाणवला आणि मग आम्ही ती नाडी पकडून ह्या कामाला सुरुवात केली. सांगायला आनंद होतो की 1 मेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि बायकांना जेव्हा असं एकटं वाटतं ना, तेव्हा असं वाटतं की कोण आहे आपला हात धरायला. हात म्हणजे खरोखर हात धरायला असं काही अपेक्षा नसते, पण बरोबर घेतलं पाहिजे, कारण विविध मार्गाने त्यांना बाजूला टाकलं जातं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची मीटिंग घेतली आणि सगळ्यांना विचारलं आपण अशी आपला मैत्री गट करायचा का? सगळ्या हो म्हणाल्या आणि मग अभया मैत्री गटाला सुरुवात झाली. अभया हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलं. अभया म्हणजे कोणालाही न घाबरता सक्षमपणे, निर्भयपणे जगणारी स्त्री. पण मग ह्या प्रकल्पाचं नेमकं स्वरूप काय आहे? आम्ही सगळ्याजणी एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही नियमितपणे भेटतो. आमचं वैशिष्ट्य असं आहे, पहिलं नाव सांगायचं. म्हणजे माझं नाव मीना कुर्लेकर आहे तर मी फक्त मीना नाव सांगणार. माझा नवरा काय करतो, माझी मुलं काय करतात, माझे सासू सासरे काय, हे प्रश्न विचारायचे नाहीत. आपण एकत्र बोलायचं, भेटायचं, आपल्याला जसं हवं तसं व्यक्त व्हायचं. हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण काय, जात काय, तुमची आर्थिक परिस्थिती काय, हा कुठलाही विचार केला जात नाही. एकाच स्तरावर मैत्रिणी म्हणून एकत्र येतात आणि पहिल्या काही मीटिंग्समध्ये त्या फक्त बोलत असतात, भरभरून
खुलून बोलत असतात, त्या मोकळ्या होतात. आणि जेव्हा त्यांना कळतं की असा आपल्या एकट्यांचा प्रश्न नाही आणि यातनं मार्ग निघू शकतो, तिथेच त्यांच्यामध्ये अस्मितेची चेतना जागी होते. जेव्हा त्या तुमच्याकडे व्यक्त होतात पहिल्यांदा, तेव्हा त्यांची भावनिक स्थिती कशी असते? मला हा प्रश्न अशासाठी विचारायचा आहे की त्या प्रत्येकीच्या आयुष्यात एक भावनिक पोकळी नक्कीच निर्माण झालेली असेल. ती भरून काढायचा अभया कसा प्रयत्न करते? जेव्हा त्या बोलतात ना, म्हणजे असं काही 1 to 1 आपण म्हणतो तसं काउन्सिलर आणि क्लायंट असं नसतं. आमची जी मीटिंग असते त्याच्यामध्ये सगळ्याजणी ज्या बोलत असतात, जेव्हा त्यांना वाटतं की माझ्याबद्दलही बोलावं, त्या मनमोकळेपणाने बोलतात. हा अलिखित नियम आहे की तिथे जे काही व्यक्त केलं जाईल त्याची बाहेर चर्चा करायची नाही, त्याच्याबद्दल गैरसमज करून घ्यायचा नाही, ते कोणाला सांगायचं नाही. आणि जेव्हा त्या पहिल्यांदा मोकळ्या होतात त्यावेळेलाच त्या रिलॅक्स होतात. त्यांना असं वाटतं की नाही, आपलं कुणीतरी ऐकून घेतलंय. कारण बाईची बाजू फार कमी ऐकून घेतली जाते आणि एकट्या बाईकडे तर अनेक दृष्टींनी पाहिलं जातं. मग त्यांना काही उत्तर द्यायलाच लागत नाही आम्हाला छापील. जेव्हा इतर मुली पण बोलतात किंवा इतर मैत्रिणी पण बोलतात, त्या एकमेकींशी बोलून त्यातनं उत्तरं शोधतात आणि मग ह्यातनं एकमेकींची मैत्री होते आणि त्यांची भावनिक पोकळी भरून काढायला मदत होते. आणि ते हे मान्य करतात की हो, आपण एकटे, आणि एकटा असणं हा काही गुन्हा नाही आहे. काही बरोबर, सगळ्यांनाच काही सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही आहे. आणि हे जिथे त्यांना समजतं ना, तिथे त्यांचं मन खूप रिलॅक्स होतं. आणि आपल्याकडे एक ना अशी एक चौकट आहे की आपले माणसं म्हणजे कोण, तर कुटुंबातली सख्खी बहीण, नंतर चुलत बहीण, सख्खा भाऊ, चुलत भाऊ, माझी मुलं, माझा नवरा, असं काही नाही आहे. वसुदैव कुटुंबकम. जी आपल्या बरोबर असणारी माणसं आहेत ती सगळे आपले नातेवाईक आहेत. आपल्या मैत्रिणी सुद्धा आपल्या नातेवाईक. हे ज्या क्षणी रिअलाइज होतं ना, त्या क्षणी त्यांची भावनिक पोकळी भरून न्यायला मदत होते. अजून एक मला प्रश्न असा मनात येतो की एखादी स्त्री घरात खरंच एकटी आहे, एखाद दिवशी एक क्षण असा येतो की तिला कोणाशी तरी व्यक्त व्हावं, बोलावं असं वाटतं. अशा वेळेला त्या तुम्हाला फोन करतात का किंवा तुमच्याशी संपर्क करतात का? हो, आमचा अभयाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आणि मला एक सांगायला खरंच आनंद होतो की आम्ही वंचित विकास संस्थेने हा ग्रुप सुरू केला आहे. पण आम्ही ग्रुपचे सर्वेसर्वा नाही आहोत. सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचे जे गट बनतात, आता समजा आपण 10 जणी आहोत, त्यातल्या दोघांचं जास्त पटतं, मग त्या एकमेकींना फोन करतात. आम्हालाच करायची गरज आहे असं नाही, एकमेकींशी बोलतात. त्या दोघी मिळून मला कंटाळा आला, आपण चहा प्यायला जाऊ, आपण सिनेमाला जाऊ, आपण हॉटेलला जाऊ. आमच्यामुळे असं सुद्धा धाडस आलंय की मला एखादा पिक्चर आवडलाय, कोणी नाही आहे तर मी जाऊन बघून येईन. किंवा मला आता कंटाळा आलाय, मी एकटी चक्कर मारून येईन. बरोबर कोणी कशाला पाहिजे. खरंय. किंवा हॉटेलमध्ये जाऊन मला वाटलं वडा सांबार खावं, मी खाईन. इथपर्यंत ही जी प्रगती येते, आणि हे धाडस महत्वाचं आहे. खूपच महत्वाचं आहे. विशेषतः मला हे विचारायचं आहे की विधवा किंवा परित्यक्ता ज्या महिला आहेत त्यांच्यावर सामाजिक दबाव कमालीचा असतो. हो, त्या दबावातून बाहेर पडायला अभया कसं मदत करते? मुळात विधवा होणं किंवा परित्यक्ता होणं याच्यात त्यांची काहीही चूक नाही आहे. खरंय. पण समाज असं म्हणतो की नवरा गेला, याला तू जबाबदार, तू बाहेर पडलीस याला तू जबाबदार, तुझंच काहीतरी चुकलं असेल. आणि जेव्हा एखाद्या माणसाला तू गाढव असं 10 वेळा म्हणतात, तेव्हा त्याला खरंच वाटायला लागतं की तू गाढव आहे. इथे आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की आपण सगळ्यांसारखी एक बाई आहोत, आपल्याला सगळे अवयव आहेत, आपल्याला समज आहे, आपल्याला आपल्या पद्धतीचं शिक्षण आहे आणि आपण काहीतरी करू शकतो, तेव्हा त्या उभं राहायचा प्रयत्न करतात. आणि माझ्यात काय कमी आहे, नवरा जाणं ही काही चूक नाही आहे किंवा नवऱ्याने सोडणं ही काही चूक नाही आहे. ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आहे मॅडम. हे जेव्हा इतरांशी बोलतात, सारखं सांगितलं जातं. आमच्याकडे एक मुलगी होती, 18व्या वर्षी तिचा नवरा गेला. खरं म्हणजे तिचा व्यवसाय होता तो भाजी विकण्याचा, खेड्यातनं आलेली, आणि एका मुलाला घेऊन ती आली. त्या मुलाला शेजारी बसवून ती भाजी विकायची. आणि मग एक दिवस तिला वाटलं की अरे, सगळ्याजणी आज सण आहे म्हणून कुंकू लावतात, सगळ्याजणी गजरा घालतात, आपण का नाही करायचं. ती म्हणाली, मॅडम करू का? म्हणलं बिनधास्त कर, याच्यात काय चूक आहे, चोरी नाही आहे ही. आणि तिने केलं. तिला खूप आनंद मिळाला. तिचं बघून इतरांना धाडस आलं की आपण हे करू शकतो. आपण वाईट गोष्ट करतोय का? आपण काही वाईट गोष्ट करत नाही. मला माझ्या आवडीप्रमाणे जगायचा अधिकार आहे की नाही. मला जर वाटलं मी कुंकू लावावं तर मी लावावं, नाही वाटलं तर नाही लावावं. मला वाटलं मी गजरा घालावा, मी नटावं, 4 चौघींसारखे कपडे घालावे, याच्यामध्ये काय चूक आहे? जेव्हा त्यांना पटतं की हे आपलं चूक नाही आहे, तेव्हा त्या हे करतात. आणि करतात तेव्हा समोरच्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस येतं. जेव्हा मला खात्री आहे की मी बरोबरच आहे, तेव्हा मी समोरच्याला नजरेला नजर देते आणि सांगते की मी बरोबर आहे. आणि एकीकडून दुसरी, दुसरीकडून तिसरी, अशी ती साखळी निर्माण होते.
अशा परंपरा मोडून काढण्याचं धैर्य जेव्हा स्त्रिया दाखवतात त्यावेळेला समाज त्यांच्याकडे कसा बघतो आणि अभया प्रकल्पाला त्याचं श्रेय मिळतं की अपश्रेय मिळतं? समाजात आहे कशावर आहे? शहरी ग्रामीण सगळ्या भागातल्या गोष्टींवरती आहे. समाजाला प्रथम ती विद्रोही कधी कधी काही जणांना वाटते, काहीतल्या कुटुंबातल्या माणसांना वाटतं की ही फार वायत झाली आहे, किंवा काही काही जणांना असं वाटतं की काय हे तू अशी का वागतेस. पण त्यांना जेव्हा पटतं आणि त्या सांगतात तेव्हा समाजाला हळूहळू स्वीकारायलाच लागतं. जेव्हा तुम्ही टीका करता समाज म्हणून सुद्धा, तेव्हा तुम्ही कशावर टीका करताय? ह्या बाईचा नवरा गेला, हो माहितीये, सगळ्या जगाला माहितीये. आमच्याकडे एक सैनिकांची पत्नी आली होती, आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, ती बाहेर थांबली. ती म्हणली हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यावरती मी आतीन. म्हणलं का, कशासाठी? ती म्हणली नाही येऊन देत नाहीत. म्हणलं आज तिचा नवरा सीमेवर लढत होता म्हणून आपण सगळे घरात होतो. उलट तू केवढी मोठी भाग्यवान आहेस की तुझा नवरा हे काम करतो, तू त्याची शहीदांची पत्नी आहेस. हे जेव्हा तिला पटलं ना, तिला इतकं रिअलाइज झालं. तिने कुंकू लावून घेतलं, डोळ्यातनं पाणी आलं. ती म्हणाली नाही आता मी आमचाच वेगळा कार्यक्रम घेईन. मग नंतर आम्ही वीरपत्नी वीरमातांचा कार्यक्रम घेतला. सगळ्या बायकांची पहिली अट होती की कार्यक्रमांना आम्हाला कुंकू लावायचं, गजरा द्यायचा, अत्तर लावायचं. आणि आम्ही हे सगळं केलं. याच्यानंतर त्यांच्या पुढचे सगळे कार्यक्रम असेच सुरू झाले. फार छान. म्हणजे अभया एक प्रकारे ट्रेंड सेटर आपण म्हणतो तसं एक नवीन प्रबोधनाचं फार मोठं कार्य करते. अभया प्रकल्प एकल स्त्रीला सबलीकरणाच्या वाटेवर घेऊन जातो. तिनेच स्वतःभोवती विणलेल्या कोशातून तिला बाहेर काढतो. त्यासाठी नेमकं काय केलं जातं ते जाणून घेऊया अभया प्रकल्पाच्या प्रमुख मीनाक्षी नवले यांच्याकडून. नमस्कार मीनाक्षी. नमस्कार ताई. अभयाची नेमकी सदस्य संख्या किती आहे? अभयाची पूर्ण महाराष्ट्रात साधारण 1400च्या पुढे आमची संख्या आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे अभयाचे गट आहेत. शहरातले वेगळे असतात, ग्रामीण भागातले वेगळे असतात, आदिवासी भागातले वेगळे असतात, स्लम मधले वेगळे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. अभयातनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. म्हणजे सणवार साजरे करणं. एकल महिला ही कुटुंबाबरोबर तिच्या बरोबरीची लोक पुढे निघून जातात आणि मग ती मागे एकटी पडते. त्यांना हिची अडचण होते. मग सणवार साजरे करताना ती एकटी घरात असते. अशा वेळेला आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येतो. नागपंचमी असू दे, मेहंदीचा कार्यक्रम असू दे, झिम्मा फुगडी असू दे, मनसोक्त खेळतात. अगदी मंगळागौरी सुद्धा खेळतात खूप छान. अगदी त्याचप्रमाणे नवरात्रीचा दांडिया असू दे. विशेष म्हणजे आमच्या अभया रक्षाबंधनाचा कार्यक्रम एकमेकींना राखी बांधतात. तू माझी रक्षण कर, मी तुझं रक्षण करेल, आणि एकमेकांची सपोर्ट सिस्टीम आहे ती मजबूत करतात. एकमेकींबद्दलचं ते नातं आहे ते स्ट्रॉंग करतात. अशा पद्धतीने आम्ही सगळे सणवार साजरे करतो. एकदा आम्हाला सांगितलं सगळ्यांनी की ताई आम्हाला कोणी औक्षणच करत नाही. आम्ही अगदी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला सगळ्यांना औक्षण केलं. सगळ्यांना बसून अगदी जरीच्या साड्या घालून नटून थटून छान आल्या होत्या. आम्हाला कोणीतरी पाहायला पाहिजे ना. कोणी पाहणारच नाही तर मी कशाला नटू, हा एक भावना असते. आणि आज माझ्यासाठी कोणीतरी करतंय हे मनाला बळ देतं, जगायला बळ देतं. कधी हुरदा पार्टी असते, कधी शेकोटी पार्टी असते, कधी वर्षा सहल असते. कुटुंबाबरोबर सहलीला कोणी नेत नाही हो, ही अडचण होते. जेव्हा एकल महिला ही कुटुंबात जेव्हा अडचण होते तेव्हा तिला तिच्या मैत्रिणींमध्ये खूप सुरक्षित वाटतं. मग वर्षा सहलमध्ये ती अगदी बिंदास पावसात नाचते, चिखलात लोळते, अगदी छानपणे करते, की मनसोक्त बागडते. म्हणजे तेवढा मोकळेपणा येतो, मोकळी होते ती. माझ्यासारख्या माझ्या खूप मैत्रिणी आहेत आणि माझ्या सगळ्या भावनेला कोणीतरी किंमत देतंय, माझी भावना समजून घेतो, ही गोष्ट पण त्यांना खूप आवडते. आर्थिकता खूप महत्वाची असते ताई. ती आर्थिक सबल झाली तर तिला जास्त प्रतिष्ठा मिळू शकते समाजात. त्यातले गुण शोधायचे. आर्थिक उद्योजकता प्रशिक्षण आम्ही सेमिनार तिच्या कौशल्य पातळीनुसार औद्योगिक प्रशिक्षण देतात. अगदी बरोबर. ती चांगला स्वयंपाक बनवतीये, ती चांगली ज्वेलरी बनवतीये. जे काही करते ते त्यातलं काहीतरी माणसामध्ये चांगलं असतंच ना, ते तिला सांगायचं. आपल्यात काहीतरी चांगलं आहे हे कोणीतरी सांगतं, हे पण खूप छान वाटतं. आणि त्यातनं हळूहळू एक एक पावलं पुढे पडत जातात. आज आमच्या उद्योजका प्रशिक्षणामधनं खूप जणी आज तयार झाल्या आहेत. त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. अरे वा. सांगायचं विशेष म्हणजे आमच्या बायका आता दुसऱ्यांना नोकऱ्या देतात. 5-5, 6-6 जणी त्यांच्याकडे कामाला आहेत आणि त्या सुद्धा इतक्या तयार झाल्यात. एकल महिला म्हटलं की त्या लगेच ताई आपण हिला मदत करायला पाहिजे, हिच्यासाठी करायला पाहिजे. तिला घेऊन येतील, तिला सांगतील. म्हणजे आमची जी चेन आहे, आमचं ते प्रबोधनाचं काम आहे ते पुढे चाललंय.
फार सुंदर. तुम्ही आता ज्या कार्यशाळेचा उल्लेख केलात की उद्योजकता कार्यशाळा, अशा आणखी कोणकोणत्या विविध प्रकारच्या कार्यशाळा या महिलांसाठी तुम्ही घेता? आम्ही एकटे पण पेलताना म्हणून एक कार्यशाळा घेतो ती 2 दिवसाची असते. त्याच्यामध्ये विविध म्हणजे असे विषय असतात की भूतकाळाचं ओझं कसं उतरायचं, म्हणजे मनावर ज्या वाईट घटनांचे ओरखाडे असतात ते कमी कसे करायचे, त्याशिवाय टीका कशी झेलायची, समाज टीका करणार आहे ती सकारात्मक दृष्ट्या कशी झेलायची. बर. आमच्याकडे असं म्हटलं जातं, आमच्या जे येतात लेक्चरर ते सांगतात, तुम पत्थर मारो हम दीवार बनाएंगे. तुम्ही दगड मारा, आम्हाला काहीच नाही, त्या दगडाची आम्ही एक छान भिंत बांधू. क्या बात आहे. तसं त्या टीकेतून आपण शिकायचं, आपण छान व्हायचं आणि त्यातून सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा त्या बाईमध्ये धाडस पण येतं आणि जेव्हा तिच्यात धाडस येतं तेव्हा ती पावलं टाकायला घाबरत नाही. खरंय. मला एक सांगा की आता तुम्ही सदस्य संख्या तर एवढी सांगितलीत, त्या सगळ्यांचे एकमेकांशी संबंध असतात की त्याच्यात पण अंतर्गत काही छोटे छोटे गट तयार होतात? पुण्याच्या गटाबद्दल जर बोलायचं झालं तर तिथे मोठं 300च्या वर सभासद आहेत. एका गटाचे असे भरपूर गट आहेत. कोथरूडमध्ये एकत्र येणाऱ्या, एका सोसायटीजवळ येणाऱ्या एकत्र येतात, चहाला जातात, कॉफी प्यायला जातात. अहो, बाईला साधा डोसा खायचा तरी तिला एकटीला जावत नाही. कोणी बघेल का, कोणी करेल का, असं कोण भीती काय वाटते. बोलेल. कोण काय बोलेल, कुठेतरी मनात भीती असते. पण आज तू माझ्याबरोबर येते का, आपण सिनेमाला जाऊ. आत्ताच आम्ही 1-6 महिन्यापूर्वी बाई पण भारी सिनेमा अख्खं थिएटर बुक केलं होतं. सगळ्यांनी गॉगल वगैरे घातले, अगदी मस्त जरीच्या साड्या वेड्या घालून असे फोटो काढले की त्यांनी असे फोटो की छान वाटलं त्यांना की त्यांचे छोटे छोटे ग्रुप आहेत आणि एकमेकीने मदत करतात. तुझ्याबरोबर दवाखान्यात येऊ का, वा. तुला कुठे घेऊन जाऊ का, की आज माझ्याबरोबर येते का, एकमेकीनं सपोर्ट करतात. हा अभया म्हणजे आमचा मैत्री गट आहे आणि त्यातनं सपोर्ट सिस्टीम इतकी स्ट्रॉंग होत गेली आहे की ती आता कोणाची घरातल्यांची गरज लागत नाही. मैत्रिणीला फोन केला, मला आज डबा पाठवते का, ठीक आहे पाठवून देते. म्हणजे विश्वास निर्माण झाला एकमेकांबद्दल. तुम्हाला असं कधी जाणवतं का की हळूहळू ह्यांच्यातली हतबलता होती, विवशता होती, ती जाऊन आता हळूहळू ही स्त्री ना सक्षम आणि सबल होत चालले, अशी काही उदाहरणं देता येतील का तुम्हाला? नक्कीच ताई. उद्योजकता प्रशिक्षण मध्ये एक ताई होत्या, नैना ताई. ज्या दिवशी त्या आल्या होत्या, बँकेत नोकरीला होत्या, नोकरी सोडली घरच्या प्रश्नांमुळे. आता घरातलं कोणी विचारतच नव्हतं. कालच मी त्यांच्याशी बोलताना त्या सगळं बोलल्या आणि नंतर रडायलाच लागल्या. काय झालं ताई तुम्हाला? ताई तुमच्याकडे मी आले होते तेव्हा कशी होते ना, तुम्हाला आठवतं का? म्हटलं हो मला आठवतंय, पण आता ते आठवायचं नाही, आता ते विसरायचं म्हटलं. आज तू कशी आहे ते बघायचं. त्यांच्यामध्ये स्वयंपाक करायचा चांगला गुण होता, त्या स्वयंपाक शिकल्या. आईचा डबा नावाचं एक त्यांचं टिफिन सर्व्हिस आहे सिंहगड रोडला. ती इतकी मोठी झाली की आज त्यांच्याकडे 10 बायका पोळ्या भाजी करतात. स्वतः इतक्या हतबल असताना सुद्धा एक एक पाऊल पुढे टाकत टाकत आज त्या इतक्या स्ट्रॉंग झाल्या की यशस्वी उद्योजिका झाल्यात. छान. आणि ह्या सर्वांमध्ये त्या इतरांनाही मदत करतात, इतरांनाही सांगतात. म्हणजे जे आम्ही लावलेलं छोटंसं रोपटं आहे अभयाचं, ते आता मोठं मोठं 10 होतं वर्षात आणि खूप मोठं झालंय. मोठं होतं. जो सुवास आहे मोगऱ्याचा तो सगळीकडे पसरतोय. खूप छान. तुम्ही काही आणखी उपक्रम करता जे वाचन कट्टा, चर्चासत्रासारखे किंवा संस्थांना भेटी देण्यासारखे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. दर गुरुवारी आमचा वाचन कट्टा असतो. चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं घेतो, त्याचे पुस्तकाचं वाचन होतं, त्याच्यावर अगदी सखोल चर्चा होते. प्रात्यक्षिक म्हणजे आम्ही मारुती चित्तमपल्लींचं पुस्तक वाचलं, पाखरमाया. त्याच्यामध्ये जी पानं, फुलं, पक्षी, फुलांचे प्रकार, वास, सुवास आणि छोटे छोटे किडे, प्राणी त्या काळातले, ह्या सर्वांबद्दल इतकी सुंदर माहिती होती. ती माहिती प्रत्यक्ष घेण्यासाठी आम्ही पुण्यातल्या एम्प्रेस गार्डन, जे बॉटनिकल गार्डन आहे, जे 25 एकरावरती बांधलेलं मोठं, त्या गार्डन मध्ये तुम्ही त्यांना घेऊन गेले होते. प्रत्यक्षात ते झाड दाखवलं, ती पानं दाखवली, ती फुलं बघितली, ते सगळं पाहिलं, ते पक्षी बघितले. अगदी त्या विश्वात गेल्याचा आनंद मिळाला. तसं तुम्ही काही संस्थांना पण भेटी देता? आम्ही हिंगण्याला गेलो होतो. त्या काळात महिलांसाठी काम करणाऱ्या अण्णांचं कार्य बघायला पाहिजे. त्या वेगवेगळ्या संस्थांना भेटतो. कधी कधी वेगवेगळ्या संस्था चालकांना सुद्धा आम्ही बोलवतो किंवा अंध मुलींसाठी काम कसं होतं किंवा कर्णबधिरांसाठी काम कसं होतं. तुम्हाला असं वाटतं की आम्हालाच प्रश्न आहे, तर नाही, समाजात खूप प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची जाणीव पण व्हायला पाहिजे. खरंय. ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी विशेषत्वाने तुम्ही काय काम करता? ग्रामीण भागात पण आमचे अभयाचे गट आहेत. पहिल्यांदा आम्ही एक सर्वे केला होता की एकल महिलांचे प्रश्न काय नक्की, त्या प्रश्नावरून त्या प्रकारचे आम्ही गट केले. अभयाचेच गट आहेत की त्याच्यामध्ये मग त्यांचे खूप प्रश्न आहेत की नवरा गेला म्हणजे कोण, छोट्या वयात लग्न होणं,
तिला तर लग्नाचा चॉईस नसतोच, घरचे सांगतील तिथेच लग्न करायचं असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेती करणारं आणि कामाला एक माणूस मिळावं हा एक भाग असतो, म्हणून लहानपणी लग्न होतं. म्हणजे माहेरच्या घरातलं खाणारं एक तोंड कमी होतं आणि सासरच्या लोकांना काम करणारे 2 हात मिळतात, खरी अशी त्यांची संकल्पना. त्यातून जर तिला दुर्दैवाने काही असं एकटेपण आलं की नवरा गेला म्हणा किंवा त्यांनी सोडलं म्हणा, नवऱ्याने सोडून देण्याची कारणं पण इतकी क्षुल्लक असतात त्यांच्याकडे. आज तू मला आवडतच नाही, मी मुंबईला निघून गेलो, तिकडे दुसरी बायको केली, हिला माहीत नसतं. अशा वेळेला ती बाई खूप एकटी पडली जाते आणि समाज काय करतो, बाईला दोष देतो. दारू पितो तुझ्यामुळे पितो, बाईच्या नादी लागला तुझ्यामुळे लागला, लॉटरी खेळतो तुझ्यामुळे खेळतो, तो वाईट वागतो तुझ्यामुळे खेळतो. अरे ती बाई सर्वस्वी खूप सोपी असते व लोकांना दोष देण्यासाठी. सगळ्यात बोटं दाखवायला बाई खूप सोपी आहे. आणि जेव्हा आम्ही तिला जाणीव करून देतो की तू नाही याला कारणीभूत, तुझ्यामध्ये 4 गुण आहेत ते शोध, त्याचं चांगलं कर, तुम्ही 4 जण एकत्र या, करा. आज बायका तयार होत आहेत, करतायत, स्वतःमध्ये पण बदल आणतायत. तुमचं काम हे महाराष्ट्रभर चालतंय, तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खेडेगावातल्या, गावातल्या, शहरातल्या भागातल्या एखाद्या स्त्रीला तुमच्याशी संपर्क करायचा आहे तर तुमची अशी काही हेल्पलाईन वगैरे आहे का? नक्कीच, आमची अभया मनातली नावाची हेल्पलाईन आहे. महाराष्ट्रातून आम्हाला फोन येतात. हेल्पलाईनचा नंबर आहे 93 70 82 53 68. हा 24 तास नंबर चालू असतो. ह्या नंबरवरती आम्हाला कधी ते फोन करू शकतात. अभया मनातली म्हणजे काय, तर आज मला खूप कोणाबद्दल तरी बोलायचं आहे पण मी बोलू नाही शकत, ती जागा नाहीये. मी आज कोणाजवळ बोलणार, ती दुसऱ्याला सांगणार, त्याची भांडणं होणार. त्यापेक्षा मी मनात कुढत ते मनालाच दोष देत राहणार. ह्यापेक्षा मला कुठेतरी बोलायचं. ती बोलण्याची जागा म्हणजे अभया मनातली. आम्ही तिथे कोणाचं नाव विचारत नाही, गाव विचारत नाही, व्हिडिओ कॉल कधी घेत नाही, तिला पाहतही नाही असं कधी. ती बोलते. पण किती फोन येतात असे? भरपूर फोन येतात. एकदा एका असं बाईंचा फोन आला होता की ताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला खूप भीती वाटते, तर तुम्ही माझ्यासाठी काय कराल का, मला खूप मदतीची गरज आहे. आम्ही त्यावेळेला तिला सांगितलं की तू 100 नंबरला किंवा पोलीसला फोन कर, आम्ही तिथे पोलीस स्टेशनला तुला काही मदत लागली तर आम्ही डायरेक्ट पोलीसकडे पोहोचू. त्या पद्धतीने आम्ही तिला तिथून हलवलं, तिला दुसरीकडे नेलं आणि त्यानंतर आम्हाला जाणवलं की 2 दिवसांनी तिच्या खरंच काहीतरी तिच्या जीवाचं बरं वाईट होणार होतं. आणि मग तिला हलवल्यानंतर वेगवेगळ्या माणसांचे आम्हाला फोन यायला लागले की तुम्ही तिला मदत का केली वगैरे. असेही घातक प्रश्न आमच्याकडे येतात की जे संस्थेला पण त्रासदायक होतात. आमच्याकडे एकदा असा फोन आला होता एका एकलबाईच्या मुलीबद्दल. ती लहान होती आणि तिचा जबरदस्ती तिचा बालविवाह करत होते आणि मग तो बालविवाह इतक्या धनाढ्य लोकांच्या चौकटीत तो बसला होता की तिथपर्यंत पोहोचणं कठीण होतं. पण अशा वेळेला तिचे आम्हाला वारंवार फोन येत होते. अगदी मध्यरात्री 12-1 वाजता यायचा की ताई तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. मग नंतर आम्ही संस्थेच्या मदतीने आणि त्या बाईपर्यंत पोहोचलो. आम्ही तो विवाह थांबवला, त्या मुलीची सुटका केली. पण अभया मनातली ह्या ज्या हेल्पलाईननी ह्या सगळ्या गोष्टी होतात. एकाकीपणाची भावना ही खूप तीव्र असते. एकाकीपणाच्या अवस्थेत व्यक्ती एकटीच असेल असं नाही. भरल्या घरातही एखाद्याला हा एकाकीपणा जाणवू शकतो, तो त्याच्या अंगावर येऊ शकतो. या संदर्भात जगजीत सिंग यांनी गायलेली, निदा फाजली यांनी लिहिलेली एक गझल मला नेहमी आठवते. किती खरं आहे नाही हे. कुटुंबात राहून सुद्धा एकाकीपण कसं भेडसावतं ते आता सांगते शिल्पा. ॲक्च्युली जेव्हा कुटुंबामध्ये काही कार्यक्रम असतो किंवा कुठल्याही गोष्टीचं डिस्कशन करायचं असतं तर प्रत्येक वेळेस असं होतं की आता ते प्रमाण माझ्या बाबतीत खरंच खूप कमी झालेलं आहे की सुदैवाने तो एक कुटुंबाचा जो सपोर्ट आहे तो मला मिळतो. पण काही वेळा असं होतंच की सगळे आजूबाजूला असतात, कुठेतरी फंक्शनला जायचं असतं, मला कन्सिडर पण केलं जातं, खरंच माझं सुदैव आहे ते. पण असं होतं कधी कधी की मी बाजूलाच पडते किंवा जिथे जाईन तिथे मी एकटी असते. मग तेव्हा मला असं जाणवायला लागतं की अरे आपण प्रत्येक ठिकाणी एकटं जातोय. मुलाची ॲडमिशन घ्यायची असू देत, मुलाला काही करिअर चूज करायचं आहे त्याचा डिसिजन घ्यायचा असू देत, काहीही करायचं असू देत, मलाच तर सगळं बघायला लागतं. आणि मग ती एकटेपणाची जाणीव खूप तीव्र व्हायला लागते. आजूबाजूला माणसं असतात, मला सपोर्ट करणारी माणसं असतात, पण मला असं वाटतं की माझा हक्काचा जो माणूस आहे ना
त्याची जागा रिकामीच आहे. आणि मग ती जागा कोणीच नाही भरून काढू शकत. सुदैव म्हणता येईल की मी आज अशा कुटुंबात राहते की मला मदत करणारे आहेत, तरी मी या प्रश्नाला सामोरी जातीये अधनंमधनं, आणि मी त्याची शिकार होतीये, असं झालेलं आहे. बऱ्याच वेळेला एकटं असल्यामुळे घरातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या त्या एकट्या महिलेवरच येतात. हो, तुझंही उदाहरण तसंच किंवा इतरांच्या उदाहरणावरनं तू सांगू शकते की त्यामुळे स्त्रिया अधिक खंबीर होतात का? हो. कसं होतं की आधी पहिल्यांदा जेव्हाही एकटेपण कुठल्याही प्रकारे येतं तेव्हा आधी स्त्रीला कोलमडायलाच होतं. पण जात्याच असं आहे की स्त्री ही थोडीशी परिस्थितीचं भान लवकर येणारी व्यक्ती आहे. सुरुवात फक्त विचारांपर्यंत राहत नाही, तर ती गोष्ट कृतीमध्ये आणली जाते म्हणजे नेहमीच ती. कारण आपल्या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे हा विचार केल्यामुळे तो खंबीर निर्णयच घेतला जातो. पण प्रत्येक वेळा आपणच निर्णय घ्यायचे, त्याची अंमलबजावणी आपण करायची, सगळ्या जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या, ह्याचा कुठेतरी एकदा कंटाळा येत नाही का खूप गं? कंटाळा येतो खरं म्हणजे. तिथे मग एकटेपणाची जाणीव जास्त व्हायला लागते. आणि त्यातूनच जेव्हा मला अभया गटाची माहिती कळली, अगदी मी पण 10 वर्ष झाली त्या अभयाची सभासद आहे. त्याच्यानंतर महिन्याच्या पहिल्या रविवारी जो काही कार्यक्रम असायचा तो मी म्हणजे 100%तले 90% वेळा मी तो अटेंड केलेला आहे. आणि त्यातनं बाकीच्यांच्या पण प्रश्नांची जेव्हा मला जाणीव व्हायला लागली तेव्हा त्याच्यातनं मला हळूहळू मार्ग काढायला मदत झाली. प्लस त्यांचे जे काही सेमिनार्स होते एकटेपण निभावताना, हे मी केलं मुद्दामून. आणि मला जाणवलं की त्याच्यातनं त्यांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींना स्पर्श केला. तर त्याच्यातनं मला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, तो नक्कीच बदलला. आणि त्याची मला खूप मदत होऊन मी एक खंबीर अजून माझं व्यक्तिमत्व बनलं असं म्हणायला काही हरकत नाही. अभयात येण्यापूर्वी तुझं व्यक्तिमत्व कसं होतं आणि इथे आल्यानंतर कसं झालं? कारण तुला जेव्हा सगळ्याच गोष्टी स्वतः म्हणजे इलेक्ट्रिशियनला पण आपणच बोलवा, अगदी. प्लंबरला आपणच बोलवा, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठे निर्णय घेण्यापर्यंत सगळंच करायची वेळ येते. तर अभयात येण्यापूर्वी त्याच गोष्टींना तू कशी सामोरी जात होती आणि आता कशी जाते? आता असं होतंय की आता मी तो ऍक्सेप्टन्स जो आहे ना, की आपण आहोत, एकटे आहोत, पण आपण खंबीर आहोत आता. आणि काहीही वाटलं तरी अभयासारखी सपोर्ट सिस्टीम आपल्या पाठीमागे आहे. हे जे कुणीतरी आहे तिथं, ही जे वाक्य ना, हे भीतीदायक पण असतं आणि दिलासादायक पण असतं. Very good. तर माझ्या बाबतीत ते दिलासादायक आहे की कुणीतरी आहे तिथे. मग ते माझी नणंद का असे ना, मग तिथे ती अभया का असे ना, कोणी ना कोणीतरी तिथे आहे. आणि त्याच्यामुळे मला माझ्या व्यक्तिमत्वात खरंच फरक जाणवला की मी त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायला लागले. तिथे वेगळ्या विषयांवरती लेक्चर्स घेतली गेली. त्याच्यामुळे त्या प्रश्नांकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला गेला. आणि त्याच्यामुळे मला खंबीरपणा नक्कीच वाटायला लागला. म्हणजे एकटेपण वाटतंच, ते कधी ना कधीतरी प्रत्येकालाच वाटत असतं, पण तरी सुद्धा त्या एकटेपणातनं सुद्धा असं वाटतं की नाही, आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वास जो आहे ना, तो निर्माण झाला. कुटुंबात राहूनही एकटी आहेस हे आजूबाजूला कळल्यानंतर समाजाची म्हणायचं किंवा लोकांची, पुरुषांची प्रतिक्रिया कशी येते? खरं तर असं झालं की पुरुषांच्या प्रतिक्रियेसाठी पहिल्यांदा मी एकटी झाले ना, तेव्हा माझं जे भीती होती ना, ती लोक काय म्हणतील हीच ही भीती होती. की अरे म्हणजे हिचा नवरा आता नाही राहते, जरी मी माझ्या सासू सासऱ्यांच्या बरोबर राहत असले तरी माझा नवरा माझ्या बरोबर राहत नाहीये, ही मला सतत भीती असायची. पण त्याच्यानंतर ना हळूहळू असं लक्षात आलं की अरे आपली काहीच चूक नाहीये. उलट मला लोक म्हणतात अरे तुझा नवरा बरोबर नाही पण तू सासू सासऱ्यांबरोबर राहते. हा माझ्या दृष्टीने फार प्लस पॉईंट झाला. आणि त्याच्यातनं असे इनपुट्स मला मिळत गेले की नाही, आपण एकटे आहोत, ही काही आपली चूक नाहीये. त्यामुळे ॲक्सेप्टन्स जो आहे ना तो वाढला. स्वीकार एखाद्या गोष्टीचा केला ना की ती गोष्ट निभावायला पण सोपी पडते. तसं झालं माझ्या बाबतीमध्ये. मस्त. मला असं वाटतं की मी एकटी आहे तर मी कुठल्याही परपुरुषाशी बोलले तर त्याचा काही गैरअर्थ काढला जाईल का, हा कॉम्प्लेक्स नेहमीच माझ्या मनामध्ये असतो. म्हणून जेव्हाही मला सोसायटीमध्ये काही काम असतं, म्हणजे कुठल्याही सोसायटीचं बिल भरणं असेल किंवा काही सोसायटी रिलेटेड काही प्रश्न असतील ते विचारायचे असतील तर सोसायटीच्या कमिटीवर ते पुरुष लोकच काम करत असतात. तर अशा वेळेस मी त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट न करता त्यांच्या बायकांना मी फोन करते आणि बायकांच्या फोनवरनंच त्यांच्याशी बोलते. मग हा कॉम्प्लेक्स माझ्या मनात राहत नाही की अरे समोरचा माणूस काय विचार करेल आपल्याबद्दल. ही काळजी मी माझ्याकडनं घेते. अभया प्रकल्प हा एकल महिलांसाठी आशेचा जणू किरण आहे. कविवर्य सुरेश भट म्हणतात तसं, किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो, किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो, अन असाच वणवणताना मी मला मिळालो.
सर्व संग सुटले माझा मीच संग झालो, दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो. अशा दुभंग मनस्थितीत जगत असतानाही अभंग झालेल्या, सबल झालेल्या, सक्षम झालेल्या अशा ज्या एकल महिला आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारी अनुजा पाटील आपल्याकडे आले. अनुजा, नमस्कार. नमस्कार. अनुजा, अभयात येण्यापूर्वी आणि अभयामध्ये आल्यानंतर ह्या प्रकल्पामुळे तुझ्यामध्ये स्वतःमध्ये काही स्थित्यंतर झाली असं जाणवतं का? स्थित्यंतर नाही, मी पूर्णच्या पूर्ण बदललेली आहे. कारण अभयात यायच्या आधी मी एक फक्त कॉमर्स स्टुडंट होते, घरी राहत होते आणि आता मी काही संस्थांबरोबर मी व्हॉलेंटरी काम करत आहे आणि पेड प्रोजेक्ट पण करत आहे. तर इतका जो बदल आहे तो तुम्ही तुमच्या कवितेत जे म्हटला आहात की किरण, तर अभया हा किरण नाहीये माझ्यासाठी. अभया हे पूर्णपणे आधार, सगळंच आहे माझ्यासाठी. म्हणजे केवळ अभयात आल्यामुळे जे काही मिळालं त्यातून स्वतःला इतकं सबल केलं, 4 भिंतीतून स्वतःला बाहेर काढून वेगवेगळ्या संस्थांशी तू आता काम करायला लागली. पण काही वेळेला स्वतःशीच बोलत असताना, स्वतःचा विचार करत असताना आणि इतक्या संस्थांमध्ये काम करत असताना सुद्धा एकटेपणा जाणवतो आणि मग कधीतरी असं नक्की वाटतं का की इतरांना जे सुख मिळालं ते माझ्या वाट्याला का नाही, अशी बोच कधी मनाला लागते का? हो, अगदी. अभयातून छोट्या छोट्या कामांना मी सुरुवात केली. आपले जे हे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी व्हॉलेंटरिंग करायला सुरुवात केली. तिथूनच मला बळ मिळालं की नाही, जर तुला याच्यात आनंद मिळतोय तर फक्त तू याच्यावर थांबू नको. हे मी माझ्याकडे कधी पाहिलंच नव्हतं. तिथून मला कळून आलं, माझ्या मैत्रिणी खूप साऱ्या झाल्या तिथे, कळून आलं की तुला एवढा आनंद होतोय, तू छानपैकी करू शकतेस, तर तू याच्यातलं अकॅडमिक प्रशिक्षण पण घे, म्हणजे तुला याच्यामध्ये चांगल्यापैकी पुढे जाता येईल. मला खूप आनंद वाटतोय. साधारण 40च्या वयाला, म्हणजे 10 वर्षापूर्वी अभया जॉईन केलं आणि 43व्या वर्षी मी मास्टर इन सोशल वर्क MSW केलं आणि त्याच्यानंतरच मला या सगळ्या अपॉर्च्युनिटी मिळत गेलेल्या आहेत. काही वेळेला स्वतःशी विचार करते का तू, म्हणजे स्वतःच्या परिस्थितीबद्दल किंवा भविष्याची चिंता करते का, आणि त्यावेळेला काय वाटतं? आता अभयाचा पूर्ण सपोर्ट आहे माझ्या बरोबर. आपल्या ज्या संचालिका आहेत त्यांचं एक वाक्य कायम मी लक्षात ठेवलं. म्हणजे आधी माझं, तुम्ही म्हणता ती बोच होती, मला वारंवार रडायला यायचं की का माझ्यासोबत असं होतंय का, तर त्यांनी मला अगदी साध्याच अगदी शांतपणे सांगितलं की कायमच आपल्याला खांदा मिळायला पाहिजे का, आपण कधीतरी खांदा होऊ शकतो का, याचा कधीतरी तू विचार केलायस का ग. आणि तेव्हा मला जाणवलं की हो, खरंच आपण कधीतरी हा विचार केलाय का, आपल्यात काही आहे का हे आपण तपासलंय का. आणि हा प्रवास जसा जसा पुढे जात गेला तेव्हा तेव्हा मला कळलं की हो, मला हे करायला येतंय, मी कोऑर्डिनेशन करू शकते, मी काही कार्यक्रमात भाग घेऊ शकते, मग आपण MSW करूयात. त्याच्यामुळे आता मला कुठलीही भीती नाही, कारण आता तो सक्षम प्लॅटफॉर्म किंवा ते सगळे माझ्या सोबत आहे, हा माझ्यात भरभरून कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे मुख्यतः तुझ्यातल्या क्षमता आणि कौशल्यांचा अभयाने विचार करून त्यातून तुला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि आयुष्य सेट झालं तुझं, असं वाटतंय तुला? अगदीच अगदीच. कारण मला याची कुठेही कल्पना नव्हती. म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं, मी जेव्हा 10 वर्षामागे वळून बघते की ही मी होते का. तर ह्या सगळ्यांचं जे आमचे कार्यक्रम होतात, एकटेपणा पेलवताना, किंवा पहिली गोष्ट अशी आहे की एकटेपणा जाणवतो, तुम्हाला कुटुंबात राहून सुद्धा एकटेपणा जाणवतो, हा गुन्हा नाहीच आहे. हा सुद्धा न्यूनगंड काढण्यापासून अभयाच्या प्रक्रियेत तिथेच हे सगळे वर माझ्यावर संस्कार झालेले आहेत. मला माहिती आहे की अभया पूर्णपणे माझ्या बरोबर आहे. एकल स्त्रीच्या आयुष्याची होरपळ स्वतः अनुभवताना समुपदेशक सुरेखा पंडित ठामपणे म्हणतात, आयुष्याच्या या वळणावर नसेल आज मला कुणाची साथ, पण ना त्याची मला खंत ना त्याची भ्रांत. कुणासाठी हा एकांत घेऊन येत असेल मनोविकार, पण मला मात्र हा देतो स्वतःला भेटण्याची संधी वारंवार. स्वतःला असं भेटण्याची आणि स्वतःशी संवाद साधण्याची संधी हा एकाकीपणा देतो. तो संवाद नेमका कसा साधायचा, एकल स्त्रियांनी हा संवाद साधण्यासाठी नेमकं काय करायचं ते सांगतायत समुपदेशक सुरेखा पंडित. सुरेखाताई, मी आत्ताच म्हटलं तसं एकाकीपणा हा नैराश्य, अतिविचार, अनामिक भीती असे मनोकायिक आजार किंवा विकार घेऊनच येतो. त्यावर नेमकी मात कशी करायची, तुम्ही काय सांगाल?
आता समुपदेशकाच्या भूमिकेतून जर सांगायचं झालं तर एकाकीपणा हा बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींपासून येऊ शकतो. आता ह्याच्यावर मात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की मुळातच बायका या निसर्गतः त्यांच्यामध्ये पेशन्स असतो आणि त्यांच्यामध्ये स्टॅमिना पण खूप असतो. एफिशियन्सी सुद्धा बायकांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये असते. स्वतःला जर ओळखायला शिकलो आपण की मी कोण आहे, नेमकी कोण आहे, माझ्यामध्ये काय काय क्षमता आहेत, माझ्यामध्ये काय काय मी करू शकेन अशा गोष्टी आहेत, ह्या जर स्वतःला ओळखायचा प्रयत्न केला, आपली स्किल्स आपण ओळखायचा प्रयत्न केला, कारण असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी असतं. खरंय. असं कधीच असत नाही की एखादी व्यक्ती 100% निगेटिव्ह आहे. तिच्यामध्ये खूप चांगले गुण असतात. आपण काय करतो, फक्त ती एकटी आहे हा एकच मुद्दा धरून बसतो. अगदी बरोबर. तो न धरता तिच्यामध्ये आणखीन कितीतरी गुण असतात की त्याच्यामधून ती स्वतःला खूप सिद्ध करू शकते आणि समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असत नाही. आपण आपल्या स्किलवरती, आपल्या कौशल्यावरती आणि आपल्या क्षमतेवरती समाजामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतो. त्यामुळे स्वतःला ओळखणं ही सर्वात पहिली महत्त्वाची गरज आहे. बरोबर. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आपण एकटं आहोत म्हणून आपण कुठलीच गोष्ट जी नैसर्गिकरित्या आपलं प्राधान्यक्रम ठरवणं, आपलं रुटीन एस्टॅब्लिश करणं, हे काहीच करायचं नाही का? आपण एकट्या जरी असलो तरी आपल्याला सेल्फ डिसिप्लिन ही असली पाहिजे. बरोबर. की मी अमुक वाजता उठणार, मी सकाळी उठल्यानंतर मी मेडिटेशन करणार, मी व्यायाम करणार, मी इतक्या वाजता ब्रेकफास्ट करणार, 12:30 वाजता जेवणार. आपलं काहीतरी रुटीन असलं पाहिजे. ते कोणासाठी म्हणून ठेवायचं नसतं, ते आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी अगदी ठेवायचं खरंय. असतं. आणि ते जर तुम्ही मेंटेन करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कधीच एकटेपणा जाणवत नाही की मी आहे, हे माझ्यासाठी मला करायचंय, मग मी एकटी आहे, मग मी हेच कशाला करू, तेच कशाला करू, मला सगळं अख्खा स्वयंपाक कशाला करत कशाला बसू? करू, किंवा सगळा स्वयंपाक काय करायचा, एवढंसं काहीतरी केलं तरी चालते, असं न करता स्वतःला तेवढंच महत्त्व देऊन आपण जर आपल्या एकटेपणावर मात करायचं असलं, स्वयंपाक करणं ही काही फक्त खाण्याच्या इतकीच महत्त्वाची गरज नाहीये. स्वयंपाकामध्ये आपला मेंदू कायम ऍक्टिव्ह राहतो, आपण आपल्या शारीरिक हालचाली होतात आणि ते केल्यामुळे सुद्धा आपण एक व्यवधान आपल्या डोक्यामागे राहिल्यामुळे आपण खूप ऍक्टिव्ह राहतो. अगदी खरंय. त्यामुळे स्वयंपाक करणं ही सुद्धा एक प्रकारची थेरपी आहे. मी अगदी तर बरोबर म्हणेन आहे. खरंय. की काहीच आपल्याकडे नसलं की उठल्यापासून स्वयंपाकाला बाई आहे, सगळ्या कामाला बाई आहे, मग आपण काय करायचं? तुम्ही स्वतः एकाकीपणा झेललेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हो. वैयक्तिक आयुष्यात. तेव्हा एक समुपदेशक म्हणून तो रोल करताना समुपदेशकाचा तुम्ही त्या एकाकीपणावर कसा मार्ग काढलात किंवा त्यातून तुम्ही दुसऱ्यांना कसं सुचवता की ह्या पद्धतीने त्या एकाकीपणाशी आपण लढा द्यावा? सर्वात महत्वाची गोष्ट अनेक जणांच्या चर्चेमधून आलेली आहे की परिस्थितीचा स्वीकार. अगदी की बरोबर. जो एकाकीपणा आलाय त्याला माझा काहीच दोष नाही किंवा मी काहीच करू शकणार नाही. मग जी परिस्थिती आपल्यावर आली आहे तिचा हसतमुखाने स्वीकार करायचा. कारण तुम्ही स्वीकार केला नाहीत तरी सुद्धा तुम्हाला त्या परिस्थितीतनं पुढे जायचंच आहे. मग का पॉझिटिव्हली स्वीकार नाही करायचा? निगेटिव्ह जर बघत राहिलो तर आपण ती परिस्थिती स्वीकारू शकत नाही, त्याच्यातून मार्गही काढू शकत नाही. त्याच्यापेक्षा परिस्थिती जी आली आहे त्याच्यावर पॉझिटिव्हली आपण ती स्वीकारली, त्याचा ॲक्सेप्टन्स जर चांगला असला आपला तर आपण त्याच्यातनं नक्कीच मार्ग काढू शकतो. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की आलेल्या परिस्थितीमध्ये आपण कधीच बदल करू शकणार नाही, तर मग आपल्याला त्या परिस्थितीची जुळवून घेण्यासाठी आपल्यात बदल करायला हवा. तो बरोबर. आपण कसा करू? मग आपल्यामध्ये काय काय आहे? म्हणून मी मगाशी म्हटलं की आपल्यामध्ये खूप क्षमता असतात. त्या क्षमता कुठल्या आहेत? या परिस्थितीला मी माझ्या बुद्धिमत्तेतल्या कुठल्या गोष्टी वापरू शकते? बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या सगळ्यांकडे असते. स्वसंवादाला किती महत्व आहे? भरपूर. बुद्धिमत्ता आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्या बुद्धिमत्तेला आपण चॅनलाइज कसं करतोय बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. अगदी साध्या व्यक्ती म्हणल्या तरी त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते. फक्त सेल्फ टॉक जो आपण करत असतो, ज्याला स्वसंवाद म्हणतो किंवा स्वतःशीच बोलणं म्हणतो, आणि आपण प्रत्येक वेळेला जेव्हा रिॲक्ट करतो, काहीतरी रिस्पॉन्स देतो, त्यावेळेला आपण स्वतःशी बोलूनच तो रिस्पॉन्स दिलेला असतो. तो कसा देतोय आणि तो सेल्फ टॉक आपण किती पॉझिटिव्हली करतोय ह्याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व खूप अवलंबून असतं. की मी मला हेच येत नाही, मी काय एकटीच आहे, मला काय करायचंय, मला काय आता कोण मला बघते, असे जे सेल्फ टॉक असतात ना, ह्याच्यातनं स्वतःच्या व्यक्तिमत्वाची किंमत आपणच कमी करतो. खरंय. आपण स्वतःला महत्व दिलं तर बाहेरची लोक पण आपल्याला महत्व देतात, नक्कीच देतात. त्याला आम्ही सेल्फ कन्सेप्ट असं म्हणतो की आपली सेल्फ कन्सेप्ट जितकी स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह असेल तितकी लोक पण आपल्याला सेल्फ कन्सेप्ट डेव्हलप करायला मदत करतात. अगदी खरंय. बेसिकली ती डेव्हलप होताना आपल्याला ऑक्युपेशनल तर थेरपी लागते. म्हणजे आता आम्ही थेरपीच्या माध्यमातून बोललो तर ऑक्युपेशन थेरपी म्हणजे आपण आपला मेंदू कुठेतरी ऑक्युपाईड ठेवायचा. आणखीन एक अत्यंत साधी, सरळ आणि प्रत्येक स्त्रीला उपयुक्त ठरणारी अशी एक जी कन्सेप्ट आहे त्याला आम्ही आमच्या भाषेत सोल कन्सेप्ट असं म्हणतो.
आता सोल कन्सेप्ट म्हणजे काय, तर आपण एकटे आहोत, आपण कोणामुळे एकटे झालोय, म्हणजे नवरा जाणं, नवरा असणं नसणं, त्याचं आपल्याला काही स्थान नसणं आपल्या आयुष्यामध्ये, या अनेक गोष्टी असतात. सोल कन्सेप्ट मी स्वतः वापरलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे नेमकं काय? म्हणजे मी माझ्यावरून जर सांगायचं म्हटलं तर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो आपल्याकडे असतो, तो सोल आपल्याबरोबर असतो. ती व्यक्ती जरी ती आत्मा आपल्याबरोबर आपल्यासोबत नसली आहे. तरी तो सोल आपल्याबरोबर असतो. असं म्हणतात की तुम्ही जितकं डिव्होशन दाखवाल तितका तो सोल तुमच्या पाठीशी असतो. प्रत्येक गोष्ट आपण त्या व्यक्तीशी बोलून जर घरामध्ये सगळ्या गोष्टी केल्या की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची, मग ती कुठलीही महत्त्वाची व्यक्ती असेल तुमच्या दृष्टीने की जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीमुळे तुमचा एकलकोंडेपणा कमी होणार आहे, तर तुम्ही तिच्याशी बोला. कोणी नसेल तर तुम्ही देवाशी सुद्धा गप्पा मारू शकता. सोल कन्सेप्ट ही आपलं अपलिफ्टिंग करणारी कन्सेप्ट आहे की मानसिकदृष्ट्या जर आपल्याला थोडंसं डेव्हलप व्हायचं असेल अजून चांगल्या रीतीने, तर मन चांगलं राहायला हवं असेल तर आपण घरात एकटे आहे असं न समजता सोल कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायची. सगळ्या गोष्टी की मी सकाळी उठल्यापासून मी काय करते, आज मी इकडे जाणार आहे, आज मी ब्रेकफास्टला हे केलंय, जेवायला हे केलंय, आज अमके अमके लोक येणार आहेत त्यांच्यासाठी मी हा मेनू करणार आहे. आपण जसं एरवी बोललो असतो तसं आपण ते गृहीत धरून सोल कन्सेप्ट जर आपण इम्प्लिमेंट केली तर आपला एकटेपणा 70 ते 80% कमी होतो. सगळ्या गोष्टी आपण तिथे बोलून करायच्या. मी स्वतःने ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. मला 1 मिनिटही मॅडम एकटं वाटत नाही घरामध्ये, आणि कधीच असं वाटत नाही की मी एकटी आहे, मग मी आबला आहे, मी काहीच करू शकणार नाही, कधीच नाही वाटत. तुम्ही कोणाशी बोलता? माझ्या मिस्टरांशी बोलते, ते हयात नाहीत आता. हयात नाहीये. सोल कन्सेप्ट म्हणून मी सगळं सांगते त्यांना, कुठे गेले, काय केले, काय कार्यक्रम. आत्ता सुद्धा मी सांगून आली, गेल्यावर झालं म्हणून सांगणार. आपल्याला जे हवं असतं ना, जे शेअरिंग हवं असतं ना, ते जर आपल्याला डायरेक्ट मिळत नसेल तर आपण इनडायरेक्ट शेअरिंग करायला पाहिजे. त्यामुळे सोल कन्सेप्ट आपल्याला अतिशय उपयुक्त पडणारी कन्सेप्ट आहे. रुटीन एस्टॅब्लिश केल्यानंतर स्वतःची जी इमेज असते ती पॉझिटिव्ह होते, आणि स्वतःची इमेज जर पॉझिटिव्ह झाली तर आपण स्वतःला खूप महत्त्व द्यायला लागतो, आणि स्वतःला महत्त्व दिल्यानंतर लोकही आपल्याला महत्त्व द्यायला लागतात. आपली सेल्फ इमेजही अत्यंत स्ट्रॉंग असली तर आपण कधीही एकटं पडू देत नाही. छान. आता आपण ज्या वेळेला म्हणतो की मी एकटी आहे, त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणारं कोणी नसलं तरी आपण स्वतःवर तर प्रेम करू शकतो. आपण जर स्वतःवर प्रेम केलं, त्या प्रेमाला अनुसरून असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी करायला सुरुवात करतो. मग मला छान राहिलं पाहिजे, मला डाय केलं पाहिजे, मी छान दिसले पाहिजे. छान म्हणजे जसं आहोत तसं. म्हणजे थोडक्यात स्वतःवर प्रेम हा, करायला म्हणजे शिका. फॅशनेबल राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं नाही, पण अप टू डेट तर राहायला काहीच हरकत नाही आपल्याला. आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही चांगलं राहायचं, आपण स्वतःला छान वाटेल म्हणून जर चांगलं राहिलं तर सेल्फ लव्ह ही कन्सेप्ट पण जर आपण आत्मसात केली तर आपण अधिक चांगल्या प्रकारे स्वतःला एकटेपणाच्या ह्या सगळ्या कोशातनं सिच्युएशन बाहेर मधनं बाहेर काढू शकतो. खूप छान. मीनाताई, एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. स्पर्श हा विषय नेहमीच अस्पर्श राहिलेला आहे. एकल महिलांच्या बाबतीमध्ये ही स्पर्शाची भूक, सेक्स लाईफची भूक कशी भागवावी असं तुम्ही सुचवता अभया प्रकल्पातून? मुळामध्ये एकल महिलांच्या बाबतीमध्ये हा विषय बोललाच जात नाही. खरंय. त्यांच्या मनामध्ये हे खूप असतं, पण हे कधीच बोललं जात नाही. पण आम्हाला असं वाटतं की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच्या इतकीही गरज आहे की सेक्स लाईफ असणं. आम्ही ह्याच्यामध्ये सेक्सॉलॉजिस्टची मदत घेतली, ह्याच्यावरती बायकांची सत्र घेतली. मी तुम्हाला स्पष्ट बोलले तर आपल्याकडे असं असतं की अगदी नवरा आहे आणि काही असलं तरी त्या बाईनी सेक्समध्ये माघारच घेतली पाहिजे, डोक्यावरनं पदरच घेतला पाहिजे, लाजलंच पाहिजे, तिने कधी ह्याच्यात आक्रमक होता कामा नये, अशी समाजाची एक चौकट आहे. पण प्रत्येक बाई ही वेगळी असते. मग विवेकाने एकटी बाई आहे म्हणून काही जणी आपलं मन वळवतात, दुसरीकडे लावतात, अनेक गोष्टी करतात. पण काही बायकांना खरंच ही गरज भासते. त्यावेळेला आम्ही त्यांना सेक्सॉलॉजिस्टकडे पाठवतो. स्वतःला सुख घेणं, व्हायब्रेटर वापरणं वगैरे अशा अनेक गोष्टी ज्या निघालेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना निश्चित माहिती देतो, आणि त्या त्यांचा रस्ता शोधतात की कुठल्या पद्धतीने आपण स्वतःला सुख घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आम्ही अनैतिक असं काही सांगत नाही. आणि मुळात त्या बाईला जेव्हा कळतं ना, म्हणजे ही भावना आली की मला हे सुख मिळावं, तर तिथेच ती स्वतःचं खच्चीकरण कराय, हे मला कसं वाटलं. पण तसं काही नाही आहे, हे प्रत्येकाला वाटतं, फक्त हा विषय आपण बोलत नाही, एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही तिला हे सांगतो की तू हे बोल, कुणाशी बोल, त्या विषयातल्या तज्ज्ञ माणसांशी बोल, काउन्सिलरशी बोल, आणि मग प्रत्येकीचं जे गणित आहे, प्रत्येकीचा जो विषय आहे तो त्यांच्याशी बोलून त्यातनं मार्ग काढला जातो. पण आम्ही हा विषय निश्चित बोलतो.
कारण मला असं वाटतं सगळ्यांशी बोलताना किंवा स्वतःवर नाही असं वाटतं की सेक्स लाईफ हे गरजेचं आहे. अन्न वस्त्र निवारा तितकीच ती गरज आहे. त्या गरजेपोटी समजा एखादीने विवाहित किंवा अविवाहित पुरुषांशी मैत्री केली तर काही वेळेला अनैतिक मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो, तर त्याला अभयाकडून काय प्रतिसाद नाही मिळतो? त्याला आम्ही कधीही सपोर्ट करत नाही. मुळात मैत्रीमध्ये शारीरिक संबंध येतच नाहीत. पुरुषांशी मैत्री करायला काहीच हरकत नाही, स्त्री पुरुष मैत्री असू शकते, पण ह्याच्यामध्ये शारीरिक संबंध येत नाहीत. दुसऱ्याचा संसार मोडून आपण सुख घ्यायचं नाही हे निश्चित. म्हणजे तुम्ही पुनर्विवाहाचा विचार करा असं आपण त्यांना सांगतो, पण दुसऱ्या बाईचा नवरा हिरावून घेणं किंवा दुसऱ्या पुरुषाकडे जाणं आणि आपल्या शरीराची खिरापत वाटणं हे आम्ही शिकवत नाही. किती सुंदर सांगितलं बघा. भगवद्गीतेत एकांत आणि एकटेपणावर अतिशय छान भाष्य आहे. एकटेपणा ही खूप मोठी शिक्षा आहे, तर एकांत हे वरदान आहे. एकटेपणात मनाची घालमेल असते, तर एकांतात मनशांती असते. एकटेपणात आपण बाह्य जगाचा विचार करतो, तर एकांतात आपण स्वतःच्या अंतरंगात खोलवर डोकावतो. हे जीवन म्हणजे एकटेपणापासून एकांताकडे जाणारी यात्रा आहे. अशी यात्रा की ज्यात रस्ताही आपणच आहोत, प्रवासीही आपण आहोत आणि यात्रेचे अंतिम ध्येयही आपणच आहोत. चला तर मग आपणच आपला शोध घेऊया आणि आपली यात्रा मंगलमय करूया. आपल्याला सहजीवनाची खूप सवय असते. आदिमानव काळापासून माणूस समूहात राहतो, रमतो. ही सहजीवनाची मूलभूत गरज भागवण्यासाठी एकल महिलांनी नेमकं काय काय करावं हे अभया प्रकल्प अतिशय उत्तम रीतीने जाणवून देत असतो.